लोकांना आजकाल पैसे कमवण्यासाठी एवढे अडथळे का निर्माण होत आहेत? जर आपण बघितलं ना, तर जगामध्ये असा कुठलाच व्यक्ती नाही की ज्याला पैसे नकोय किंवा गरिबीसाठी, नुकसान होण्यासाठी, लॉसेससाठी कुठलाच व्यक्ती प्रयत्न करत नाही. यशस्वी होण्यासाठी मेहनत गरजेची पण पुरेशी नाही. तुम्हाला सराउंडिंग जर चेंज करायची तर तुम्हाला साधारणतः यशस्वी लोकांचे म्हणजे आपल्याला काय अगदी अंबानीचे पोरच आपले मित्र असावे अशी गरज नाही. केअर सिटी म्हणजे गमावण्याची भीती. पैसा जर मी असा ओपन हातात घेऊन चाललो तर कोणतरी ओढून घेईल. तुम्ही आयफोन 1.5 लाख रुपयाचा हातात घेऊन चालता, तुम्ही 1.5 लाख रुपयाचं बंडल हातात घेऊन चालू शकता का? पैशांचं जे फिजिकल स्वरूप आहे त्याला आपण घाबरतो, कारण ती गोष्ट खूप परिश्रमाने भेटलेली आहे. यासाठी खूप काम करावं लागतं. आणि अगदी हिमालयात जाऊन तपस्या केल्यावर जसं भगवान शंकर प्रसन्न होतात, तितक्या तपस्येनंतरच पैसा भेटतो हे आपल्या मेमरीत आहे. किंवा पैशांच्या बाबतीत धोकाधडी होती, पैशांच्या बाबतीत लोक पैसे बुडवतात. याच्यामुळं त्या पैशांची भीती खूप साधारणतः हे व्हायला लागली. मनी ब्लॉकेजेस जे असतात ना, त्याची इमोशनल क्लेन्झिंग करणं गरजेचं आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर पैशाला म्हणजे कमवायचं असेल तर मनी शुड बी युअर बेस्ट फ्रेंड. तुम्हाला पैसे बाळगताना भीती नाही वाटली पाहिजे. चोरीला जाण्याची एन्झायटी तुमच्या डोक्यात नाही आली पाहिजे. तुम्हाला पैसे कम्फर्टेबली कॅरी करता आले पाहिजे आणि तुम्ही सतत पैसे बघायला पाहिजे. याला वॉच युअर मनी म्हणतात. नमस्कार रसिक प्रेक्षकांना, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. पैसे म्हणजे पैशांबद्दलची भीती आणि हिलिंग. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेत की डॉक्टर कृष्णा भानुसे सर. सर, तुमचं स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद सर, मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की म्हणजे लोकांना आजकाल पैसे कमवण्यासाठी एवढे अडथळे का निर्माण होत आहे? आता ऍक्च्युली जर आपण बघितलं ना, तर जगामध्ये असा कुठलाच व्यक्ती नाही की ज्याला पैसे नकोय किंवा गरिबीसाठी, नुकसान होण्यासाठी, लॉसेससाठी कुठलाच व्यक्ती प्रयत्न करत नाही. प्रत्येक व्यक्ती झटतोय जास्त पैसे कमवण्यासाठी. पण या पैशांचं कनेक्शन म्हणजे मी साधारणतः गेल्या 10-15 वर्षापासून ट्रेनिंग कोचिंग फील्डमध्ये हजारो मेंटॉर्सकडनं मी पण शिकलोय, आजही शिकतोय. या सगळ्या मेंटॉर्सकडनं एक जी सगळ्यात महत्त्वाची अंडरलाईन करून घ्यावी असा एक मेन पॉईंट प्रत्येक जण सांगतो ना, तो काय आहे की यशस्वी होण्यासाठी मेहनत गरजेची पण पुरेशी नाही. हो, कारण मेहनतीसोबत तुम्हाला आणखी काही गोष्टी लागणार आहेत. त्या गोष्टी म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडचे पॅटर्न्स. सो लोक इतका प्रयत्न करून पण पैसे कमवत नाही. याचं रिझन काय? आपली चाइल्डहुड कंडिशनिंग. तुम्ही जर 2 मिनिटं डोळे बंद करून मी तुम्हाला विचारलं की तुमच्या आयुष्यामध्ये पैशाबद्दल तुम्ही सगळ्यात पहिला विचार काय ऐकलेला आहे लहानपणापासून, आपण जर पाठीमाग गेलो तर ज्या लोकांच्या सबकॉन्शियसमध्ये त्यांनी त्यांच्या पॅरेंट्सला, त्यांच्या भावंडांना स्ट्रगल करताना बघितलं पैशासाठी, पैशांच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह बोलताना बघितलेलं आहे, त्या लोकांना पुढे चालून पैसे कमवायला खूप त्रास होतो. सो हे सगळं आपल्या सराउंडिंग वरती डिपेंड आहे. सेकंड थिंग, तुम्ही पैसा तुम्हाला लहानपणी चाइल्डहुडमध्ये कशा प्रकारे भेटला? तुम्ही मुबलकतेमध्ये होतं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्राईव्ह करावं लागलं, तुम्हाला वाट बघावी लागली. सायकल घ्यायचंय, यावर्षी भावाला घेतलीये, 3 वर्षानंतर तुला घेऊ. कपडे घ्यायचे, यावर्षी एकाला घेऊ, पुढच्या वर्षी दुसऱ्याला घेऊ. असं बालपण ज्यांचं गेलंय, ऑफकोर्स म्हणजे मी पण त्याच बॅकग्राऊंड मधनं आहे, त्या लोकांना पुढे जाऊन पैशांच्या विषयी त्यांच्या डोक्यात तो थॉट बसतो. आणि साधारणतः आपल्यापैकी कॉमन म्हणजे तुम्ही प्रेक्षकांनी पण सांगू शकता कमेंटमध्ये, कॉमन हे वाक्य आपण ऐकलेत की नाही तुम्ही एकदा तपासा. आणि मग आपली आजची आर्थिक स्थिती काय याचं कारण तुम्हाला भेटेल की पैसा काय झाडावर लागतो का? 100 रुपये कमवायला किती वेळ लागतो? एकदा जाऊन कमवून बघ, मग कळेल तुला. किंवा पैसा नुसतं पैसा पैसा करून काही फायदा नाहीये. तत्व पण महत्वाचे आहे. श्रीमंत लोक काय नंबर 2 मधूनच कमवतात. पैशावाल्या लोकांना अहंकार असतो, गर्व असतो. सो आता या सगळ्या गोष्टी आपल्या आसपास डिस्कशन मध्ये व्हायच्या आणि त्या डिस्कशनला आपल्या सबकॉन्शियसने ऍज अ पॅटर्न किंवा एक फॅक्ट म्हणून त्यांनी उचललं. याच्यामुळे काय झालं की मॅक्सिमम लोकांच्या आयुष्यामध्ये पैसा वाईट आहे किंवा जास्त पैशावाले लोक वाईट असतात. लोकांना एक्स्टॉर्शन करून किंवा लोकांचं शोषण करूनच श्रीमंत होता येतं, असे विचार डोक्यामध्ये बसले. आणि काय झालं, आपली प्रोग्रामिंग होऊन गेली की साधारणतः मोठेपणी किंवा पैसा वाईट आहे हे आपल्याला नाही, आपल्या कॉन्शियस माइंडला खूप पैसा पाहिजे. आपल्याला वाटतं की माझ्या अकाउंटमध्ये 10 कोटी असावं, पण सबकॉन्शियस माइंड मध्ये भीती आहे पैशांची की नाही यार पैसा वाईट आहे. तुम्ही बघा ना, आज पण तुम्ही जर लग्न समारंभामध्ये कुठे गेले, 1500 लोक आलेले असतात, पण त्या 1500 आलेल्यांपेक्षा 1-2 न आलेले त्यांची जास्त चर्चा होती. त्यांच्याबद्दल बोलताना काय बोलतात लोक की हो ते मोठे आहेत बाबा, ते कशाला येतील गरीबाच्या कार्यक्रमाला.
सो कदाचित ते कार्यक्रमाला जात नाही म्हणून मोठे झालेले आहेत. तो फॅक्ट वेगळा आहे. पण पैशावाल्यांच्या बाबतीमध्ये हेच बोललं जातं की नाही नाही, त्याला काय, तो मोठा आहे, त्याला गरज नाही, मोठे लोक असेच असतात. सो एक निगेटिव्ह इमेज आहे पैशांच्या बाबतीमध्ये. ही झाली आपली घरातली कंडिशनिंग. दुसरी कंडिशनिंग काय, आपल्यावरती चित्रपट, टीव्हीचा खूप मोठा प्रभाव आहे भारतामध्ये. आपण खूप म्हणजे आता तर इकडे चॅनल्स इतके आलेत, पण मला आमच्या लहानपणी आठवतं दूरदर्शनवर रविवारी एक पिक्चर असायचा. तो कुठला पिक्चर हे माहीत असण्याच्या अगोदर टीव्ही समोर जाऊन बसायचे. 4-5 घरात मिळून एक टीव्ही असायची. सो या चित्रपटांमध्ये आपल्याला काय दाखवलं की पैसावाला व्यक्ती म्हणजे कोणीतरी विलन, ठाकूर, एखादा दरोडेखोर कोणीतरी, आणि हिरो कोण दाखवला आपल्याला नेहमी, तो म्हणजे एकदम मळके कपडे, कुठेतरी तो मिल मध्येच काम करतोय, हमालीच करतोय. कुठल्याही प्रोफेशनला मी या ठिकाणी कमी लेखत नाही, पण आपल्याला चांगुलपणा गरिबीत दाखवला गेला आणि वाईटपणा श्रीमंतीत दाखवला गेला. याच्यामुळे आपल्या सबकॉन्शियस माइंडने काय केलं की आता प्रत्येकाला हिरो व्हायचंय ना, विलन कोणाला व्हायचंय. सो हिरो होण्यासाठी गरीब होण्याचा पॅटर्न आपल्या सबकॉन्शियस मध्ये सेट झालेला आहे. आणि म्हणून तुम्ही सगळे लोक प्रयत्न करतात, स्टडी करतात, पण श्रीमंत नाही होऊ शकत, पैसा नाही कमवू शकत. या प्रकारचे पॅटर्न असले तर काय होतं मध्ये, एक तर पैसा येतच नाही, खूप जास्त परिश्रमाने येतो, किंवा दुसरं आला तर टिकत नाही. किंवा तुम्ही ऐकलं असेल की तुमच्या घरात पण जर ऐकलं असेल तुम्ही लहानपणी की यार आपल्याकडे पैसा येण्याच्या अगोदर खर्चाचे कारण तयार असतात, हे जर ऐकलं असेल तर त्या व्यक्तीकडे पण पैसा येण्याच्या अगोदर कारण तयार असतात. कारण त्याचा सबकॉन्शियस माइंड त्याला परत म्हणजे त्याला अगोदरच सांगतो की तुझ्याकडे आले पण हे जाणार आहेत. सो पैसा एकतर येतच नाही, आला तर टिकत नाही. या प्रकारचे सिनारिओ आपल्या सबकॉन्शियस पॅटर्नच्या बिलीफ सिस्टम मध्ये स्टोअर आहेत. जोपर्यंत तुम्ही याला क्लेन्स करणार नाही मनी ब्लॉकेजेसला, तोपर्यंत तुम्ही किती प्रयत्न करा, बिकॉज यू आर प्रोग्राम फॉर पुअरनेस. तुम्ही गरिबीसाठी प्रोग्राम झालेले आहेत. तुम्ही किती प्रयत्न केले तरी तुम्ही त्या एका चकोरीच्या बाहेर जाणारच नाही. सर आता असं म्हणतात की श्रीमंत हा श्रीमंतच होत जातो पुढे, गरीब हा गरीब राहतो, म्हणजे एक मिडल क्लास फॅमिलीतली पोरं मिडल क्लासच राहतात. हा थॉट ब्रेक कसा करायचा? आता याच्यामध्ये ना आपली सराउंडिंग चेंज करणं खूप महत्वाचं आहे. मी तुम्हाला माझा एक फॅक्ट सांगेल. मी जिकडनं आलो, माझे वडील एसटी महामंडळमध्ये होते. ज्या ठिकाणी एसटीच्या बसेस बनतात त्या ठिकाणी होते, आणि 150 घरांची आमची सोसायटी आहे. आणि आमच्या प्रत्येक घरामध्ये काय होतं की ITI करायचं आणि वडिलांच्या जागेवर चिटकून जायचं, हा एक शब्द प्रत्येक घरात होता. सो त्याच्यामुळे काय झालं की मॅक्सिमम लोक त्याच्यामध्ये सक्सेसफुल झाले, म्हणजे ते ITI करून लागले वर्कशॉपमध्ये. मी आणि अजून काही लोक असतील की ज्यांचे आमचे कॉलनीत मित्रच नव्हते. माझा संबंध थोडंसं काय म्हणता येईल त्याला, नॉलेजचं हे असल्यामुळं ऑनलाईन मी म्हणजे अगदी 2007 पासून मी गुगलच्या ऍड्सच्या सर्व्हिसेस लोकांना दिलेल्या आहेत. सो त्या टेक्निक्समुळे मला बाहेरचं काहीतरी बघण्याची सवय. मूवीज पण मी बघितलं तर मी कधीच इंडियन मूवीज नाही बघितल्या, मी इंग्लिश मूवीज बघायचो. त्याच्यानंतर मित्र जे होते ते पण थोडेसे बिझनेस बॅकग्राऊंडचे होते. सो मला ते नोकरी हा कधी म्हणजे डोक्यामध्ये बसलंच नाही. आणि त्याच्यामुळं बिझनेसमध्ये साधारणतः मी गेलो. आपलं सराउंडिंग खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर बघितलं ना तर म्हणजे प्रेक्षकांनी पण तुम्ही स्वतःसोबत कॅल्क्युलेट करून बघा, तुमचं इन्कम तुमच्या पॅरेंटच्या इक्विव्हॅलंट आहे. म्हणजे आपल्याला आदर्श म्हणून, म्हणजे आता वडिलांच्या पण बद्दल आमच्या घरात जेव्हा बोललं जायचं, ते गावातून शहरात आलेले काही मोजक्या लोकांपैकी एक होते. त्यांना 10,000 पगार होता. सो म्हणजे त्या 10,000च खूप जास्त मोठे वाटायचे. 10,000 खूप मोठे वाटायचे. आणि तो 10,000 ची फिगर एवढी डोक्यामध्ये बसली की 10,000 रुपये म्हणजे 10,000 कमवले तर चांगलं आयुष्य जाईल, ही कॉन्सेप्ट बसली. आणि खूप दिवस मला पण 10,000 स्ट्रगल करावं लागलं. सो प्रत्येकाच्या आपल्या आपल्या चाइल्डहुड कंडिशनिंग वरती या पैशांच्या संदर्भातले विषय साधारणतः कनेक्ट असतात, आणि आपली सराउंडिंग त्याच्यावरती खूप खूप जबाबदार असते. म्हणजे तुम्ही बघा, तुम्हाला जर मी आता सांगितलं ना तर 1 कोटी लिहून दाखवा, तर मॅक्सिमम लोकांना विचार करावा लागेल झिरो किती त्याचे. आणि तुम्हाला म्हटलं 1,000 लिहा, मी तुम्हाला ते 3 शून्य अगोदरच दिसले असतील. रिझन काय, आपण फॅमिलियर आहे, आणि 1000 सोबत फॅमिलियर आहे तर आपण 1000तच राहणार. मग तुम्हाला सराउंडिंग जर चेंज करायची तर तुम्हाला साधारणतः यशस्वी लोकांचे, म्हणजे आपल्याला काय अगदी अंबानीचे पोरच आपले मित्र असावे अशी गरज नाही. ऍटलीस्ट त्या मोठ्या विचारांमध्ये जा. अंबानीचं चरित्र तुम्ही वाचा, धीरूभाईंचं चरित्र आहे, त्यांच्यावरचा चित्रपट पण आहे. सो साधारणतः आज आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जगामध्ये राहतो. आपल्याला जर समजा सक्सेसफुल व्हायचं असेल, मला जेव्हा ऑनलाईन बिझनेस मध्ये यायचं होतं ना, रसल बन्सन नावाचा माझा आयडॉल आहे. म्हणजे रसल बन्सननी जगात सगळ्यात जास्त करोडपती, मिलेनियर, बिलियनियर क्रिएट केले.
त्यांनी 15-15 वर्षाच्या पोरांना करोडपती बनवलं. क्लिक फनल नावाची त्याची कंपनी आहे. पोटॅटो गन म्हणजे बटाट्याची एक गन असती लहान पोरांच्या खेळण्याची, ती विकून तो बिलियनियर झालेला आहे. म्हणजे अक्षरशः त्याच्याकडे काय आहे की त्याच्याकडे एक सिस्टम आहे फनलची, आणि तो त्याच्यात काही जरी टाकलं तर मी विकल. एक प्रोडक्ट घ्या, त्या प्रोडक्टच्या बद्दलचे व्हिडिओ तयार करा आणि जगात सगळीकडे पोहोचवा. अगदी दगडाला विकत घेणारे पण कोणतरी आहेत. पण ह्या कॉन्सेप्ट कधी येतील? तुम्ही आता मॅजिक स्टोन बद्दल ऐकत असाल, किंवा ती एक डॉल कुठली तरी आली. सो या कॉन्सेप्ट कधी कोणी विकत घेईल आणि ते विकणार दगड विकून. म्हणजे त्यांनी क्लिक फनलच्या आमच्या कम्युनिटीमध्ये एक व्यक्ती असा आहे, त्याने नदीमध्ये जाऊन दगड जमा केले विशिष्ट आकाराचे. त्या दगडांना पॅक करून अमेझॉनवर टाकलं आणि त्याला मॅजिक स्टोन नाव दिले. मॅजिक स्टोन काय? तुमच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या स्टोनला तुम्ही सांगायच्या. तुम्हाला ज्या ज्या गोष्टीबद्दल राग आला त्याच्याशी बोलायचं. सो पेट स्टोन म्हणून तो एक बिझनेस डेव्हलप झाला, ज्याच्यामधनं $1 मिलियन लोकांनी कमवलेत. पण हे सगळं जेव्हा मी क्लिक फनल्सच्या व्हिडिओज ट्रेनिंग्समध्ये गेलो, लाखो रुपये इन्व्हेस्ट केले त्या ट्रेनिंगमध्ये, मग तिकडनं जी सराउंडिंग आली ना, ती सराउंडिंग आणि माझ्या आसपासचं वातावरण मला म्हणजे मॅचच नव्हतं होत. इकडच्या गोष्टी कधी डोक्यात जायला रस्ताच नाही राहिला, कारण माझ्या डोक्यात तिकडचं भरलेलं होतं सगळं. सो या प्रकारे तुम्ही सराउंडिंग बदलायला पाहिजे, पुस्तकातून, ट्रेनिंग्स मधून, कोचिंग मधून. सराउंडिंग म्हणजे खूपच महत्वाचं आहे. खूप महत्वाची. आणि सर म्हणजे असं पैशांना खूप लोक घाबरतात बघा. एखादी मोठी अमाऊंट असेल आणि सामान्य लोक खूप घाबरतात मोठ्या म्हणजे रक्कमला. तर हे असं का होतं नेमकं? आता याचा पण परत आपल्या चाइल्डहुड कंडिशनिंग सोबत संबंध आहे. आपण कधीच म्हणजे आपल्या घरामध्ये पैशांबद्दल बोलायचं तर दार लावून बोलायचं. एक 10, 20 हजार, 50 हजार, लाख रुपयाच्या वर अमाऊंट असली तर सगळ्यांच्या समोर मोजायच्या नाही. हे सगळं करताना आपण आपल्या यांना बघितलेलं आहे. आणि कुठंतरी जी आहे ना स्केअर सिटी, म्हणजे गमावण्याची भीती. पैसा जर मी असा ओपन हातात घेऊन चाललो तर कोणतरी ओढून घेईल. तुम्ही आयफोन 1.5 लाख रुपयाचा हातात घेऊन चालता, पण तुम्ही 1.5 लाख रुपयाचं बंडल हातात घेऊन चालू शकता का? नाही. कारण पहिला थॉट काय येईल की याला कोणतरी ओढून घेणार. ओके, सो व्हॅल्यू तीच आहे. आयफोन उलटून महाग असेल, 2 लाखाचा आयफोन घेऊन फिरतात लोक. आणि तेच जर तुम्हाला पैशांचं जे फिजिकल स्वरूप आहे त्याला आपण घाबरतो, कारण ती गोष्ट खूप परिश्रमाने भेटलेली आहे, यासाठी खूप काम करावं लागतं. आणि अगदी हिमालयात जाऊन तपस्या केल्यावर जसं भगवान शंकर प्रसन्न होतात, तितक्या तपस्येनंतरच पैसा भेटतो, हे आपल्या मेमरीत आहे. आणि मग हा भेटलेला पैसा गमावला जाऊ नये, किंवा पैशांच्या बाबतीत धोकाधडी होती, पैशांच्या बाबतीत लोक पैसे बुडवतात, याच्यामुळं त्या पैशांची भीती खूप साधारणतः हे व्हायला लागली. म्हणजे मी अनेक वेळेस ट्रेनिंगमध्ये पण सांगतो की तुमच्याकडे आत्ता मी 5 लाख दिलेत, तुम्ही एकदम व्यवस्थित घरी जाल का नॉर्मली? तर प्रत्येक जण सांगतो नाही, मला ते म्हणजे मी कॉन्शियस होऊन जाईल की याला कोणी ओढतंय का, त्या पैशाकडेच आपलं लक्ष राहील. सो फिअर ऑफ लुझिंग मनी जी आहे ना, ती चाइल्डहुड पासून आपल्यामध्ये आली. कारण ती एखादी गोष्ट तुम्हाला जर खूप जास्त स्ट्रगल नंतर भेटली तर तिला गमावण्याची भीती आपल्या डोक्यामध्ये राहते. आणि काय होतं मध्ये का, अगोदर ही भावना काळजीमध्ये असती, काळजीचं रूपांतर भीतीमध्ये होतं, आणि भीतीचं रूपांतर ऍटिट्यूड मध्ये होतं. यार माझा पैसा जातो का, आणि तो खरंच जातो. ओके, मग ही भीती कशी घालवायची सर? याच्यासाठी तुम्हाला म्हणजे मनी ब्लॉकेजेस जे असतात ना, त्याची इमोशनल क्लेन्झिंग करणं गरजेचं आहे. आता तुमचा जो सबकॉन्शियसचा आजचा पॅटर्न आहे, किंवा एक लेडी म्हणून तुम्हाला पुरुषांबद्दल काय वाटतं, हा विचार बनण्यासाठी किती वर्ष झाले? तुमचं वय -5. 5व्या वर्षापर्यंत आपल्याला ऍटिट्यूड नसतो. आजचं जे एज आहे त्याच्यातनं 5 मायनस केलं, तितक्या वर्षात तुमचं ऍटिट्यूड बनलाय. मग आता हा ऍटिट्यूड जर काढायचा असेल तर तुम्हाला व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन्स, त्याच्यानंतर मनी ब्लॉकेजेस रिमूव्ह करणारे काही रिच्युअल्स, याला ऍटलिस्ट तुम्हाला 21 ते 90 दिवस फॉलो करावं लागेल. कारण तुम्हाला मी उदाहरण याचं देईल, आय थिंक त्याचं मला फर्स्ट नेम आठवत नाहीये, असे अनेक उदाहरण आहेत. आपण तर आता संभाजीनगरमध्ये हा पॉडकास्ट शूट करतोय, आपल्या आसपास 3-4 MIDC आहेत. मी चिकलठाण्याचं कन्व्हर्जन बघितलंय, करमाडचं बघितलेलं आहे, बिडकीनचं बघितलेलं आहे. 10-10, 20-20 कोटी आलेले लोक नंतर परत त्यांच्या शेतामध्ये मजूर म्हणून काम करताय, म्हणजे त्यांच्या शेतातल्या कंपनीत. रिझन काय? पैसा आला होता पण माइंडसेट नाही आला पैशाचा, ती गमावण्याची भीती. म्हणजे तुम्ही जर गरिबीसाठी प्रोग्राम झालेत ना, तर तुमचं मन पटापट त्याला खर्च करायला लावाल काहीतरी. किंवा KBC मधला पहिला जो करोडपती बिहार मधला होता, कुमार काहीतरी नाव होतं त्याचं. सो त्याचं तुम्ही गुगलला सर्च करा, त्याच्या अवॉर्डच्या 2-2.5 वर्षांनंतर त्याला परत 1800 रुपये महिन्याची टीचरचीच नोकरी करावी लागली. रिझन काय? फिअर ऑफ लुझिंग मनी, किंवा पैसा वाईट आहे, ही भावना अनकॉन्शियसली आपल्याला त्या पैशाला खर्च करायला भाग पडते, आणि हे आपल्याला कधी कळत पण नाही.
सर यामागे न्यूरोसायन्स काय सांगतं? डेफिनेटली याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर तुम्ही रोल बघितलं तर हा न्यूरोसायन्सचाच आहे. न्यूरोसायन्स मधलं आपण जास्त डीप जाण्याच्या ऐवजी न्यूरॉन्स म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये जे अणुरेणू आहेत ना, साधारणतः आपण असं बघू, ते अणुरेणू काय करतात माहिती का, आपण ज्या गोष्टी सतत बघितल्या आहेत त्याची मिररिंग करतात. म्हणजे मी जर पैशासाठी कोणाला स्ट्रगल करताना बघितलंय ना, मी ज्या व्यक्तीला मानतो, फॉर एक्झाम्पल वडील, तर माझ्यामध्ये स्वतःची सेल्फ आयडेंटिटी पण तशीच मिरर तयार करून टाकतात. सो तुम्हाला याला बदलायचं जर असेल ना, तर तुम्हाला स्वतःला एक रिच पर्सन म्हणून, स्वतःला एक साधारणतः श्रीमंत व्यक्ती किंवा मी म्हणजे पहिला विचार तुम्ही विचारून बघा. 10 पैकी 100 लोकांना तुम्ही रस्त्यावरच्या म्हणजे 100 पैकी 100 लोकांना तुम्ही विचारा की तुला श्रीमंत व्हायचंय का? प्रत्येक जण हो म्हणेल. आणि दुसरा प्रश्न त्याला विचारा की तुला वाटतं का की तू मंथली 1 लाख रुपये कमवू शकतो किंवा 5 लाख कमवू शकतो? त्याचं उत्तर नो येईल, कारण आपण स्वतःला पात्रच समजत नाही. म्हणजे आपल्याला जर अचानक मोठ्या पॅकेजची काही ऑफर आली ना, तर त्या ऑफरच्या अगोदर आपल्याला शंका येतात, हे एवढा मला कसा भेटू शकतो पगार? सो थोडक्यात काय आहे तर आपला जो ब्रेन आहे, हा ब्रेन पूर्णपणे विचारांमुळे निर्माण झालेल्या भावनांच्या पॅटर्ननी डिझाईन झालेला असतो. याला जर तुम्ही रिडिझाईन नाही केलं, म्हणजे डीएनए आपला जर तुम्ही रिडिझाईन नाही केला ब्रेनचा, तर तुम्ही त्याच आयडेंटिटीमध्ये जगतात. आणि जी तुमची सेल्फ आयडेंटिटी आहे ना, की मी काय करू शकतो किंवा मी काय करू शकत नाही, याच्या परिघाच्या बाहेर कधीच जाता येत नाही आपल्याला. सो तुम्हाला मी श्रीमंत होऊ शकतो, पैसा माझ्याकडे सहज येतो, पैसा चांगला साधारणतः माझा मित्र आहे, पैशांच्या सोबत मी कम्फर्टेबल आहे, आय अर्न मनी, आय रिस्पेक्ट मनी, आय सर्क्युलेट मनी, हे विचार तुम्ही जोपर्यंत टाकणार नाही तुमच्या डोक्यामध्ये, तोपर्यंत तुम्हाला साधारणतः म्हणजे पैसा कमवण्याचं सायन्स समजणार नाही. आपल्याला फक्त खूप पैसा कमवायचा असेल तर खूप मेहनत करावी लागते, एवढंच सांगितलेलं आहे. आणि वी आर ट्रेडिंग फॉर टाइम. म्हणजे साधारणतः याचं परत आणखी एक सांगेल मी की आपल्याकडे भारतामध्ये एवढं बरं, भारताचाच एक व्यक्ती ज्यावेळेस UK मध्ये USA मध्ये जातो तो श्रीमंत का होतो बरं? तो तेवढ्या मोठ्या पगाराचा डिफरन्स खूप लोक म्हणतील, पण मी हे पण सांगेल की USA मधला 10 लाखाचा पगार असेल ना, तर त्या ठिकाणी 7 लाख रुपये विअर अँड टिअरला पण जातात, टॅक्सेस आहे, सगळ्या गोष्टी. रिझन काय? त्याची सराउंडिंग चेंज होती. आपल्याकडे काय झालंय, आपली एज्युकेशन सिस्टम जी भारताची ओरिजिनल होती ती ब्रिटिशांनी जाळली सगळ्यात अगोदर. नालंदा म्हणजे साधारणतः युनिव्हर्सिटी, त्याच्यामध्ये गुरुकुल पद्धती होती, त्याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिकल एज्युकेशन द्यायला जायचं, त्याच्यामध्ये आपल्याला 12 बलुतेदार म्हणजे अक्षरशः बिझनेसमॅन तयार केले जायचे. की तू कुंभाराचा बिझनेस कर, तू चांभाराचा बिझनेस कर, तू मोचीचा बिझनेस कर, तू कपड्यांचा बिझनेस कर. सगळ्यात अगोदर त्यांना या देशावरती जास्त राज्य करायचं होतं, त्यांनी ते पूर्ण नेस्तनाबूत केलं, त्याचे एव्हिडन्स जाळले. असं म्हणतात की जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी तिकडे होती, काही कोटी पुस्तकं होते, आता आकडा माझ्याकडे नाही त्याचा, पण जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी. 20,000 आचार्य होते, म्हणजे आता ज्यांना आपण प्रोफेसर म्हणू असे एकाच ठिकाणी 20,000 लोक होते, आणि स्टुडंट्स तर लाखोमध्ये होते. याला नेस्तनाबूत करून त्यांनी एक एज्युकेशन सिस्टम डिझाईन केली. आता स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट असणारा किंवा स्वतःचे स्वप्न असणारा व्यक्ती ब्रिटिशांना परवडला असता का? त्यांना कोण पाहिजे होतं? त्यांना गुलाम पाहिजे होतं. एक्झॅक्टली आपली एज्युकेशन सिस्टम गुलाम किंवा एम्प्लॉई तयार करण्याच्या माइंडसेटनी बनलेली आहे. आणि याच्यामुळं काय होतंय की जास्त मोठं स्वप्न बघायला लागलं की आपल्याला अनकम्फर्टेबल वाटायला लागतं. 3 वर्षांचा स्ट्रगल आणि त्याच्यानंतर 50 लाख रुपये इयरली उत्पन्न, किंवा 0 महिन्यांचा स्ट्रगल आणि पहिल्या महिन्यापासून 50,000 पगार, याच्यापैकी तुम्ही काय निवडाल? 3 महिन्यांचा स्ट्रगल, 3 वर्षांचा, 3 वर्षांचा स्ट्रगल, याला कोणीच निवडणार नाही. सगळे म्हणतील की चला पहिल्या महिन्यापासून 50,000 भेटतात ना. सो परत आपला सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट जागृत होतं की उद्या 3 वर्षांनंतर काय माहिती आपल्याला भेटतात का नाही. अचानक भेटलेले पैसे पण एक्सेप्ट नसतात ना सर? नाही होत एक्सेप्ट. म्हणजे मी जोक म्हणून बऱ्याच वेळेस ट्रेनिंग मध्ये सांगतो, माझे जे मेंटॉर आहेत ना, मनी कोच आहेत, एक मिस्टर होंडा म्हणून जॅपनीज कोच आहे, त्यांचं मी काही ऑनलाईन प्रोग्राम मध्ये, त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की तुझ्याकडे जर फाटलेले कपडे घालून एखादा भिकारी पळत आला आणि म्हणला 1 कोटी पाहिजे का, तर त्याला पटकन हो म्हणायचं, कारण त्यांनी नाही दिले तर तुझ्या आयुष्यात तसा पण काही बदल नाही घडणार. पण त्याच्याकडे खरंच असले आणि त्याला वेळ लागले आणि त्याला द्यायचेच होते, पण तू नाही म्हणला, तर मग तुझं आयुष्य बघ तू किती म्हणजे मोठी अपॉर्च्युनिटी गमवली. सो थोडक्यात आपल्याला रिसिव्हिंग फ्रिक्वेन्सी आपली ऑलवेज ऑन पाहिजे. आता या रिसिव्हिंग फ्रिक्वेन्सीचं तुम्हाला एक उदाहरण देईल मी ऍज अ लेडी, की तुम्ही एखाद्या प्रोग्रामला जाताना तयार होण्यासाठी किती वेळ लावता?
15-20 मिनिटं किंवा अर्धा तास म्हणजे आपल्या फंक्शननुसार. फंक्शननुसार कसं जायचंय, प्रेझेंटेबल आपण सुंदर दिसावं. परत तिकडे जाऊन एखादी तुमची मैत्रीण किंवा एखादा मित्र येऊन स्तुती करतो की अरे वा फार छान दिसती तू आज. त्या वेळेचं सार्थक होतं. नाही पण तुम्ही त्याला कम्फर्टेबली ऍक्सेप्ट करता की तुम्ही म्हणता नाही कुठं 300 तिथं साडीच आहे, हो. एवढी कुठं मी छान दिसते. सो आपण ऍक्सेप्ट करायलाच तयार नाही. आपली रिसिव्हिंग फ्रिक्वेन्सी ब्लॉक आहे. ओके. सो तुम्ही नॉर्मली एखादा व्यक्ती किंवा मेल्सला पण कोणी जर स्तुती केली अरे भारी दिसतोय तू आज, तर लगेच आपण थँक्यू किंवा हे म्हणण्याच्या ऐवजी आपल्या मनात डोक्यात अगोदर विचार नाही यार मी कुठं, तू काहीतरी माझी मजा घेऊ लागला, तुला काही पाहिजे का बाबा, चल चहा पाचतो किंवा चल मी पार्टी देतो. सो आपण कम्फर्टेबल नाही. ज्यावेळेस आपल्याकडे काही येतं ना आपोआप आपल्याला डिस्कम्फर्ट फील व्हायला लागतं. आणि हे सेम पैशाच्या बाबतीत पण आहे. तुम्हाला एखादी अपॉर्च्युनिटी जास्त आली ना तर त्या अपॉर्च्युनिटीच्या ऐवजी तुम्ही त्या म्हणजे कोणी म्हटलं की चला शेअर मार्केटमध्ये अमुक अमुक करून तुम्हाला हे भेटेल इथिकली, तर ती इन्व्हेस्टमेंट करायचं दूरच राहिलं. तुमच्या समोर अगोदर बातम्या येतील की अरे आत्ता 6 कोटीला एकाला फसवलं, एकाने तर घर विकलं माझ्या भावनाने. म्हणजे ज्याचं डीमॅट अकाउंट पण नाही तो शेअर मार्केटवरचं सगळ्यात जास्त मोठं नॉलेज देईल, कारण त्यांनी हे फक्त बातम्या ऐकलेल्या आहेत. सो आपण कम्फर्टेबली ऍक्सेप्ट नाही करू शकत. आपण अगोदर शंकेमध्ये जातो. सो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर पैशाला म्हणजे कमवायचं असेल तर मनी शुड बी युअर बेस्ट फ्रेंड. तुम्हाला पैसे बाळगताना भीती नाही वाटली पाहिजे, चोरीला जाण्याची एन्झायटी तुमच्या डोक्यात नाही आली पाहिजे. तुम्हाला पैसे कम्फर्टेबली कॅरी करता आले पाहिजे आणि तुम्ही सतत पैसे बघायला पाहिजे. याला वॉच युअर मनी म्हणतात. एक स्ट्रॅटेजी जी आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये मनी ब्लॉकेजेसच्या ट्रेनिंगमध्ये शिकवतो, वॉच युअर मनी. ज्याच्यामध्ये पैशाचं फिजिकल स्वरूप तुम्ही दररोज नेहमी बघायला पाहिजे, त्याला तुम्ही टच करायला पाहिजे, स्पर्श करायला पाहिजे, रिस्पेक्ट करायला पाहिजे पैशाचा. पैसे तुम्ही पाकिटात कसे ठेवता इथपासून तुमची मनी एनर्जी कंट्रोल होते साधारणतः. सो हे खूप म्हणजे फॅक्च्युअल गोष्टी आहेत, पण ह्या आपल्या एज्युकेशनमध्ये नाही आहेत. आणि आपल्याकडे जर लोकांना सांगितलं की तुम्ही अमुक एक कोर्स करा, तर त्याच्या खाली कमेंट्स असतात यांचा तर बिझनेसच आहे, मग हा अंबानी का नाही झाला, याला जर एवढं माहिती आहे पैशाचं तर. मग हा अगेन काय माहिती का, तुमच्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी शिकण्याची आणि तुमचा सबकॉन्शियस त्याला ब्लॉक करतो, तो नको मला दे, तो त्याचंच नॉलेज तिकडे टाकतो कमेंटमध्ये. तुम्ही कुठल्याही ट्रेनिंग कोचिंगच्या याच्यामध्ये बघा. सो मोरल ऑफ द स्टोरी काय की तुम्हाला ओपन टू रिसिव्ह व्हावं लागेल. आणि सर काही प्रेक्षकांसाठी प्रॅक्टिकल टूल्स सांगू शकताल का? आता याच्यामध्ये एक सगळ्यात पॉवरफुल टेक्निक जी आहे ना इझिली करता येण्यासारखी की ती होओपोनोपोनो आम्ही नेहमी शिकवतो. होओपोनोपोनो काय एक 4 शब्दांचा सेट आहे. दॅट इज आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू. बघायला गेलं तर फक्त शब्द आहे, पण होओपोनोपोनोचा जर तुम्ही मराठी अनुवाद गुगल ट्रान्सलेट केलं तर त्याचा अर्थ आहे की जसं होतं तसं करून टाकणं. प्लीज रिस्टोर इट, म्हणजे जसं होतं तसं करणं. आणि नॅचरली बाय बर्थ आपली प्रत्येक फ्रिक्वेन्सी ही पवित्र होती आपल्या ब्रेनचे. पॉझिटिव्हच होतं सगळं, आपल्याला ते निगेटिव्ह कळत नव्हतं. 2-3 वर्षाच्या मुलाला चटका बसत नाही तोपर्यंत तो जाळाला पण घाबरत नाही. लहान बाळाचं आता अंडर वॉटर बर्थ करतात ना, बाळाला जर जन्मच पाण्यात दिला ना ते जन्मदा पोहायला लागतं, कारण त्याला बुडण्याची मरण्याची भीतीच माहित नसते. सो आपण होओपोनोपोनो परत त्या प्युअर आपल्या म्हणजे जे त्याच्यात काहीच मिक्सचर नाही ना त्या आपल्या व्हर्जनमध्ये रिस्टोर होऊ शकतो आपण. सॉफ्टवेअर मध्ये नाही का रिस्टोर टू डिफॉल्ट करतात, सो होओपोनोपोनो तुम्हाला रिस्टोर टू डिफॉल्ट करतं. कारण याच्यामध्ये आय एम सॉरी म्हणताना आपण जबाबदारी घेतो. सेकंड प्लीज फॉरगिव्ह मी मधून आपण सरेंडर होतो. त्यानंतर थँक्यू मधून आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो. आणि आय लव्ह यू मधून आपण काय करतो, ब्रह्मांडावर, स्वतःवर आणि त्या पर्टिक्युलर गोष्टीवरचं प्रेम आपण व्यक्त करतो. सो प्रॅक्टिकली जर तुम्हाला दररोज मनीच्या बाबतीत स्वतःला हील करायचं असेल ना तर तुम्ही डोळे बंद करून 5 मिनिटं बसायचंय. तुमच्या लाईफमधला पैशांच्या बाबतीत तुम्ही जो कुठला मोठा प्रॉब्लेम आता फेस करताय तो प्रॉब्लेम तुम्हाला आठवायचा आहे आणि डोळे बंद करून संवाद साधायचा स्वतःशी की ही जी काही माझ्या आयुष्यामध्ये पैशांची अडचण आहे किंवा जो इश्यू आहे ना याचं कारण तर मीच आहे. माझ्याच डिसएडव्हान्टेज, माझं अनकम्प्लीट फायनान्शियल नॉलेज किंवा मिसमॅनेज याच्यामुळं बहुतेक हे झालेलं असणार आहे. मी याची आज जबाबदारी घेतो. आय एम सॉरी. सेकंड, प्लीज फॉरगिव्ह मी. मला आहे ना ही सगळी निगेटिव्हिटी माझ्यातनं काढून टाकायची. प्लीज फॉरगिव्ह मी. ब्रह्मांडाला आपण सरेंडर होतो की मला हे काढूनच टाकायचंय. त्यानंतर थँक्यू की मी इतकी नकारात्मकता पैशाबद्दल बाळगतोय तरी देखील माझ्या आयुष्यात जो काही पैसा आहे थोड्याफार प्रमाणात ज्याच्यामुळे मी माझं विअर अँड टिअर करतोय, फॅमिलीचं पालन पोषण करतोय, त्यासाठी थँक्यू. आणि आय लव्ह यू, आय लव्ह मनी, आय रिस्पेक्ट मनी, आय लव्ह माय सेल्फ.
हे तुम्ही पर्टिक्युलरली जसं आपण जपानची माळ करतो 108 वेळेस 101 वेळेस तुमच्या धार्मिक मान्यतेनुसार तुम्ही याला दररोज रिपीट करा. आय कॅन गॅरंटी यू तुम्ही 21 डेज करा. या व्हिडिओच्या बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये येऊन सांगाल की काय चेंजेस घडले. ही प्रोसेस इतकी पॉवरफुल आहे. म्हणजे तुम्हाला एक सिनारिओ सांगतो मी. तुम्ही कधी पैसे कोणाला दिले आणि बुडाले आहेत का तुमचे? नाही. अमाऊंट काही असेल म्हणजे थोडेफार तुम्ही मदत म्हणून दिले आणि परतच नाही आले तुम्हाला. तसे तर खूप आहेत. तसे बरेच आहेत. सो काय होतं माहिती आहे का की समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे दिले आणि तो आता सध्या फोन उचलत नाही. वी डोंट नो तो कोणत्या कंडिशनमध्ये. पण त्याने जो विचार करायला पाहिजे तो आपणच करतो. पहिला आपल्या डोक्यात काय होतं की हा बुडवतो बहुतेक आता. हो. सो एनर्जी लेवलला आपण ब्रह्मांडासोबत आपलं मॅनिफेस्टेशन सोडतोय की माझे पैसे बुडाले आणि ते तुम्हाला परतच भेटत नाही. या होपोनोपोनोच्या प्रोसेसमधनं म्हणजे इकडं प्रोसेस सुरू होती. मिस्टर स्वप्नील त्यांचं नाव आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा फोन वाजत होता. मेडिटेशनच्या नंतर त्यांनी फोन उचलला. त्यांच्या 17 वर्ष जुन्या पार्टनरचा फोन होता, ज्यांचं म्हणजे 10-12 वर्षापासून कोर्ट केस चालू होती पैशांच्या मॅटरमध्ये. तो म्हणला की ठीक आहे आता जे झालं ते झालं आपल्याकडनं, एकदम देता येणार नाही, पण तुझ्या 25 लाखातले 5 लाख उद्या घेऊन जा आणि बाकी आपण बसून मी तुला चेक्स देतो. सो थोडक्यात इतकी निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये होती त्या पैशांच्या बाबतीत की त्यांना वाटत होतं की हे पैसे भेटणारच नाही. मेडिटेशनमधनं थोडेसे ब्लॉकेजेस क्लेन्स झाले. म्हणजे अक्षरशः त्यांनी ओरडून आपल्या लाईव्ह वेबिनारमध्ये ते सांगितलं होतं की मला विश्वासच बसत नाही सर, तुम्ही काहीतरी तिकडनंच जादू केली. सो इट इज ऑल अबाउट आवर थॉट्स. सर आपल्या विचारांचं आणि युनिव्हर्सचं काही कनेक्शन आहे का? साधारणतः आपले विचार हेच आपलं युनिव्हर्स आहे. म्हणजे तुमची म्हणजे ज्याला काय म्हणतात युअर वर्ड्स डिझाईन युअर वर्ल्ड. तुम्ही स्वतःशी काय बोलता याच्यावरच तुमचं जग अवलंबून आहे. तुम्ही सकाळी जर घरातून निघतानीच एक हारलेला माणूस म्हणून जर निघतात तुम्ही जगासोबत लढू शकत नाही. सकाळी खास करून सेल्समध्ये जे लोक आहेत त्यांना कॉल पूर्वीच एन्झायटी येते की हा नाही म्हणणार आहे बहुतेक. किंवा रिकव्हरीमध्ये जे आहेत ते कॉल करण्यापूर्वी त्यांच्या डोक्यात असतं की काय फोन तर करतोय पण हा देईल का नाही पेमेंट माहित नाही आज. तुमच्या डोक्यात विचार आला की तीच फ्रिक्वेन्सी तुम्ही ब्रॉडकास्ट करता आणि तेच तुमच्यासोबत घडतंय. सो युनिव्हर्स सोबत बोलण्याची भाषा काय आहे? तुमचा इमोशनल रेझोनन्स. जोपर्यंत तुम्हाला मनातून वाटत नाही की मी महिन्याला करोडो रुपये कमवून अब्जोपती होऊ शकतो तोपर्यंत तुम्ही कधीच होणार नाही. सर मी मनी गिल्ट असं ऐकलेलं आहे, तर नेमकं काय आहे ते? बघा आपल्या आयुष्यामध्ये पैशाला येण्यापासून बऱ्याच प्रकारची गिल्ट्स थांबवतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक चॉकलेटची स्टोरी मी बऱ्याच ट्रेनिंगमध्ये आहे माझ्या की समजा एक लहानपणी 2 भावंड ज्यांचे आईवडील मजुरी करतात, त्यांना खूप जास्त साधारणतः गरिबीमध्ये दिवस आहेत, पण दररोज येऊन त्याचे वडील त्यांना 2-5 रुपये देतात की जाऊन तुम्ही चॉकलेट आणा तुमच्या आवडीचं. दररोज ती मोठी बहीणच घेती ते म्हणजे पैसे हातात तीच हे करते कारण ती मोठी आहे. एक दिवस तो लहान भाऊ हट्ट धरला की माझ्याचकडे पैसे पाहिजे, मीच हे करणार, दररोज दिदीच का आणणार, असा हट्ट करून त्याच्याकडे त्यांनी पैसे घेतले. दुकानात गेला, ते चॉकलेट जे काही त्यांच्या आवडीचे ते परचेस केले आणि खिशात हात घातला तर पैसेच नव्हते, कुठेतरी पडले होते. सो त्या क्षणाला तो दुकानदार एक तर त्याच्यावर ओरडला, नंतर बहीण ओरडली, मी तुला म्हणलं होतं ना तुझ्याकडनं नाही सांभाळलं जाणार आहे. घरी आल्यानंतर आई वडिलांचे बोलणे खाल्ले. आता काय झालं, तो व्यक्ती गेला मनी गिल्टमध्ये की आय एम नॉट अ गुड मनी मॅनेजर, पैसे मला सांभाळता येत नाही बहुतेक. हा व्यक्ती पुढे जाऊन आहे ना आयुष्यात याला कुबेरचा खजाना पण सापडू द्या, ही विल लूज ऑल द मनी. सो वेगवेगळ्या प्रकारचे गिल्ट्स असतात. एक सर्वे केला गेला होता, त्या सर्वेमध्ये ना पैसे न कमवण्याचे कारण लोकांना विचारलं होतं की तुम्ही का जास्त पैसे कमवत नाही. आणि हे असं तोंडी नव्हतं विचारलं, अनकॉन्शियसली काही सायकोमॅट्रिक क्वेश्चन्स मधनं हे केलं होतं. तुम्हाला माहिती आहे का की सगळ्यात मोठं रिझन काय आलं होतं? 60% पेक्षा जास्त लोकांना मी जर जास्त पैसे कमवले तर माझे मित्र किंवा नातेवाईक माझ्याकडनं पैसे घेतील आणि ते बुडवून टाकतील, म्हणून ते पैसे कमवत नाही. कारण त्यांनी त्यांच्या आई वडिलांना बघितलेले की कोणाला तरी पैसे दिले आणि ते बुडवले आणि शिव्या शब्द त्यांनी बघितलेलं आहे दररोज की कोणाला द्यायलाच नाही पाहिजे. सो त्यांच्या डोक्यात एक भीती बसली की पैसे आले की लोक माझ्याकडनं घेतील, लुबाडतील मला. हे एक मनी गिल्ट आहे. दुसरं मनी गिल्ट काय आहे की एखाद्या व्यक्तीने, जे मी तुम्हाला चॉकलेटचं उदाहरण सांगितलं, त्यांनी बिचारांनी एखाद्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली किंवा शेअर मार्केटमध्ये गेला किंवा एखादा प्लॉट घेतला आणि त्याचे बुडाले पैसे, काहीतरी झालं, लॉसमध्ये गेला. त्याची स्वतःच्या बाबतीमध्ये की यार मी पैसे हँडल नाही करू शकत, हे गिल्ट त्याच्या मनामध्ये बसतं. नो मॅटर त्याच्याकडे किती पैसे येऊ द्या, तो पैशाची मिसमॅनेजमेंटच करेल. तिसरं एक असतं की एखाद्या वेळेस तुमच्याकडे पैसा आला
आणि पैशासोबत एखादा हॉस्पिटलचं बिल आलं, मेडिकल आलं, काहीतरी आलं, रिझन खर्च करण्याचं, किंवा त्याने आईवडिलांकडनं पण ऐकलेलं की पैसे यायच्या अगोदरच माझ्याकडे खर्चाचे कारण येतात. तर 100% त्याच्याकडे पैसे आले की त्याचा सबकॉन्शियस माइंड तिकडे फ्रिक्वेन्सी ऍक्टिव्हेट करायला लागतो की आता हे जातील, आता हे जातील. मग काहीतरी परिस्थिती निर्माण होती किंवा तो खर्च करायला लागतो. तुम्ही बघा, आपल्याकडे पण जर प्रमाण जे काही आपलं रेग्युलर इन्कमचं हे त्यापेक्षा थोडे पैसे जास्त आले की आपली पर्चेसिंग वाढते अमेझॉनवरची, हो. आपण पार्सल्स मागवायला लागतो. आणि तुम्ही जर त्या पार्सलकडे बघितलं ना तर त्या 10 पैकी 9 गोष्टी तुमच्या कामाच्या नसतात. हो. सो ज्याला म्हणता येईल ना त्या प्रकारचा बायर, सो तो काय करतो, पैसे खर्च करायला लावतो. आता हे जे तुम्ही ना अमेझॉन पार्सल आपण 90, 100, 200 रुपयाचं पकडतोय, तेच तुमच्याकडे कोटीमध्ये आले ना, तुम्ही एकाच रंगाच्या 3-3 गाड्या घेताल. म्हणजे या प्रकारचे लोक तुम्ही बघितलेले असतील की ज्यांच्याकडे इतका पैसा आला की त्यांनी 2 रंगाच्या फॉर्च्युनर घेतल्या. या MIDCच्या मुळे आपण या ठिकाणी खूप बघितलेलं आहे. हो. सो थोडक्यात काय की हे जे मनी गिल्ट आहे ना, हे तुम्हाला पैसे खर्च करायला भाग पाडतं किंवा पैसे कमवण्यापासून थांबवतं. ओके. या गिल्ट्सला तुम्ही मेडिटेशन्स मधनं मात्र तुम्ही काढून टाकू शकता. ते कसं सर? जे आपलं होओपोनोपोनो मी आता एक प्रोसेस सांगितली ती तुम्ही करू शकता. किंवा ज्या तुम्हाला सगळ्यात सोपं याचं काय आहे की तुम्हाला एक वही आणि पेन घेऊन बसायचं आणि पैसे हे नाव घेतल्यानंतर किंवा पैशांचा विषय निघाल्यानंतर तुमच्या मनात पहिले काय विचार येतो ते तुम्हाला लिहून काढायचे. आणि जर ते नकारात्मक असतील, म्हणजे पैसा म्हणजे स्ट्रेस, पैसा म्हणजे टेन्शन, पैसा म्हणजे कमवायला अवघड गोष्ट आहे, पैसा म्हणजे काय बाबा देवच आहे, पैसा म्हणजे वाईट गोष्ट आहे, असे विचार आपल्या मनात येतील तुम्ही जर खरंच तुमचा ऍक्च्युअल जर इनर व्हॉइस ऐकला तर. आणि मग तुम्हाला त्याच्या विरुद्धार्थी सकारात्मक अफर्मेशन्स लिहायचे. म्हणजे तुम्हाला जर वाटतं की मनी इज इव्हिल, तर तुम्हाला त्याच्या समोर लिहायचं की मनी इज गुड. म्हणजे पैसामुळं आपण आयुष्यात बरीच चांगले कामं करू शकतो. मनी म्हणजे स्ट्रेस, त्याच्याऐवजी तुम्हाला लिहायचं की पैसा म्हणजे फ्रीडम. आणि ते अफर्मेशन्स तुम्हाला दररोज एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवर, पर्टिक्युलर वेळेवर तुम्हाला रिपीट करायचे. यातनं तुम्ही तुमचा मनीचा जो कॉशन आहे ना तो रिसेट करू शकता. किंवा आपल्याकडे पण 21 डेज रिचनेस कोड नावाचा एक प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये दररोज सकाळी काही प्रोसेसेस तुमच्याकडनं आम्ही यांच्याकडनं पार्टिसिपेंट्सकडनं करून घेतो, ज्याच्या माध्यमातून हळूहळू आपण त्याला त्याच्या बालपणात नेतो काही मेडिटेशन्सच्या माध्यमातून. मग त्यांनी काय ऐकलंय पैशाच्या बद्दल तोच लिहून काढतो. 4-4 पानं लिहून काढतात लोक. त्यानंतर हळूहळू आपण त्याला त्या पैशांशी असोसिएटेड त्याचे जे बिगेस्ट इम्पॅक्ट त्याच्या लाईफमधले ते आठवायला लावतो. नंतर पैसा माझ्याकडून लॉस झाल्यामुळं त्याच्या आयुष्यात फॅमिलीवरती काय काय परिणाम झाले याच्या गिल्टमध्ये आपण त्यांना साधारणतः हे करायला लावतो. आणि नंतर मग हळूहळू आपण त्यांना क्लेन्झिंग कडनं येतो. म्हणजे क्लेन्झिंग म्हणजे काय, पाणी आलं आपल्याकडे तर आपल्याला अगोदरचं पाणी टाकून द्यावं लागतं ना, त्याच पाण्यात नवीन पाणी भरलं तर ते परत गढूळ होईल. सेम वेनी आपण 21 डेजच्या रिचनेस कोडमध्ये 10 दिवस अगोदर आपल्याला एम्प्टी करतो, जे काही तुम्ही पाळून ठेवलंय इतक्या वर्षांपासून, आणि पुढच्या 11 दिवसात नवीन प्रोसेस आपण त्यात टाकतो. सो डिस्क्रिप्शन मध्ये पण मी त्याची लिंक टाकून ठेवली, त्याच्या डिटेल्स तुम्ही घेऊ शकता. ओके सर. सर म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेस दरम्यान किंवा ह्या तुम्ही जे क्लासेस वगैरे घेतात त्या दरम्यान एखादी सक्सेसफुल माणसाची स्टोरी आहे का की त्याच्या आयुष्यात खरंच बदल झाला या सगळ्या गोष्टींनी? येस. आता अशा अनेक स्टोरीज आहेत, पण मी तुम्हाला माझं पण एक उदाहरण सांगेल. मी 2012 पर्यंत प्रचंड प्रमाणात बिझनेस माझे फेल झालेत. म्हणजे करोडो रुपयाचा लॉस, माझी घरातली काही प्रॉपर्टी विकून माझे लोन्स माझ्या वडिलांनी ते हयात असताना फेडलेत. मी दरवेळेस प्रॉफिटसाठीच प्रयत्न करायचो आणि लॉस यायचा. नंतर माझ्याकडनं काही होऊच शकत नाही पैसे बाबतीत, असा माझा माइंडसेट बनला. 2013च्या नंतर फॉर्च्युनेटली मी ट्रेनर्स, मेंटॉर्स यांच्या सानिध्यामध्ये आलो. रिच डॅडचं बुक वाचलं, त्याच्यामध्ये काही एक्सरसाइज दिल्या त्या स्वतःसोबत मी करायला लागलो. सो मनी गिल्ट नावाची एक एक्सरसाइज आहे, एका ट्रेनिंगमध्ये मी हे केली होती. त्यात काय करतात माहिती आहे का, की तुमच्याकडून पैशाच्या बाबतीत जे काही चुकीचे निर्णय घडले त्याच्यामुळं तुम्ही स्वतःला अपराधी मानता का, याच्यासाठी एक खूप डीप प्रोसेस केली जाते. आता मी पण ती लोकांकडनं करून घेतो. त्या प्रोसेसमध्ये म्हणजे अक्षरशः मी अर्धा 1 तास रडत होतो. ज्या गोष्टी आपण कधीच कोणासोबत बोलत नाही त्या गोष्टी त्याच्यामध्ये बाहेर येतात. त्याच्यातनं माझ्या असं लक्षात आलं की मी स्वतःला अपराधी समजतो, कारण मी खूप सगळे लॉसेस केले. त्याच्यामुळे माझ्या ज्या बहिणी होत्या त्यांच्या एज्युकेशनवरती कॉम्प्रोमाइज करावं लागलं. वडिलांना स्ट्रेसमध्ये जगावं लागलं. कदाचित वडिलांचा अकाली मृत्यू झाला, त्याच्यासाठी पण माझेच हे जे कुटाणे आहेत ते कारणीभूत होते. हे गिल्ट माझ्या मनामध्ये होतं. आणि त्या प्रोसेसमध्ये गिल्ट निघालं ना तर अगदी एका रूम मधलं बटन दाबल्यानंतर जसं लाईट ऑन होतो ना, त्याच्या अर्ध्या तासानंतर मी एक डिफरंट पर्सनॅलिटी होतो. माझे
पैशांचे निर्णय योग्य व्हायला लागले, माझ्याकडे पैसे पण यायला लागले. सो प्रॉब्लेम याच्यात नव्हता परिस्थितीमध्ये, प्रॉब्लेम मनस्थितीमध्ये होता. मग ही प्रोसेस नंतर मी जेव्हा लोकांना शिकवायला लागलो, आपल्या याच्यातले सांगलीचे एक स्टुडंट आहे, 75,000 रुपये त्यांना पेमेंट होता आणि मी या 75च्या पुढे कधीच जाणार नाही, जास्तीत जास्त 1,00,000 हा त्यांचा माइंडसेट बनलेला होता. या प्रोसेसमधनं आय डोंट नो कुठून त्यांनी शेअर मार्केटचं म्हणजे हे सुरू केलं, ज्याचं नॉलेज त्यांना होतं, पण मी कधीच 75च्या पुढे जाणार नाही याच्यामध्ये कधीच त्याला ट्राय करत नव्हते. 6 ते 7 लाख रुपये त्याच्या नेक्स्ट मंथ त्यांची त्या महिन्याची अर्निंग होती ट्रेडिंगमधनं. किंवा आपल्या ट्रेनिंगमध्ये बऱ्याच वेळेस मी श्रीमंत होऊ शकतो, कारण एक एक्सरसाइज सांगतो आम्ही त्यांना लोकांना करायला, की बाबा तुम्हाला लिहून काढायचे 25 असे वेज, की बाबा मी श्रीमंत होऊ शकतो कारण मला पब्लिक स्पीकिंग येते, मी श्रीमंत होऊ शकतो कारण मी इंग्रजी चांगली बोलतो, मी श्रीमंत होऊ शकतो मला ड्रॉइंग येते, मी श्रीमंत होऊ शकतो कारण मला एडिटिंग येते. असे त्यांना लिहून काढायला सांगतो, म्हणजे त्यांच्यातले इनर एका मेडिटेशनच्या नंतर. सो त्याच्यातनं खूप लोकांना जॉब सहित आणखी एक एक्स्ट्रा इन्कम करण्याची आयडिया भेटती आणि खूप लोक त्याच्या दुसऱ्या महिन्यामध्ये पगारापेक्षा जास्त पैसे एका साईड हसलमधनं कमवतात. पण हे होतं कधी मध्ये का, ज्यावेळेस तुम्ही सबकॉन्शियसला ऑर्डर द्याल की असं काही करायचंय आपल्याला. सो अशा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. तर रसिक प्रेक्षकांनो, आज आपण जाणून घेतलं मनी ब्लॉक्स आणि हिलिंग याबद्दल, आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आणि माहितीसाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.